नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपलं स्वागत. काल औरंगाबाद महापालिकेची निवडणूक झालेली आहे. या निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झालेला आहे. शिवसेना भाजपचा भगवा औरंगाबाद महानगरपालिकेवर फडकलेला आहे. पण या सगळ्या निवडणुकांमध्ये MIM हा पक्ष विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीपर्यंत पोहोचलेला आहे. भविष्य काळात राजकारणात MIMमुळे कुणाला तोटा होणार आहे, अर्थातच MIMमुळे कुणाची वाट लागणार आहे या विषयीची मी महत्त्वाची चर्चा करतो आहे. वाट हा शब्द संसदीय आहे, त्यामुळे याला आक्षेप घेण्याचं कारण नाही आहे. MIM ज्या पद्धतीने महाराष्ट्रात आपली पाळंमुळं रुजवतो आहे ते भाजपला शिवसेनेला पोषक आहे का, राष्ट्रवादी काँग्रेसला तोट्याचा आहे का, आणि त्यातच दलित चळवळीला आंबेडकरी विचारांचे जे पक्ष आहेत त्यांना किती पोषक आहे, त्यांना किती फायदा आहे किंवा तोटा आहे याविषयीची महत्त्वाची चर्चा मी करणार आहे. कारण जातीपातीचं राजकारण केलं जातं अशा प्रकारचा दावा सर्वच पक्षाचे नेते खाजगीत करतात आणि म्हणूनच MIM विषयीची ही चर्चा अत्यंत महत्त्वाची आहे. या चर्चेमध्ये काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे सहभागी होत आहेत. अंधेरी स्टुडिओतून ते असतील. त्याचबरोबर अविनाश बर्वे प्रवक्ते MIMचे या चर्चेत सहभागी होत आहेत. ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई या चर्चेत सहभागी होत आहेत. सुनील शिंदे शिवसेनेचे आमदार या चर्चेत थोड्याच वेळात सहभागी होतील. गणेश हाके भाजपचे प्रवक्तेही या चर्चेत सहभागी होणार आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने किंवा भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याला मी हात घालतो आहे. हा हात घालण्यापूर्वी एक छोटा रिपोर्ट पाहूयात. MIMमुळे तोटा कुणाचा? संघाला MIMची धास्ती, सामनाला MIMमुळे चिंता MIMची की बहुजन वोट बँक दुरावण्याची? MIMमुळे कोणाची लागणार वाट? मराठवाड्याच्या राजधानीत औरंगाबाद महापालिकेत MIMच्या विजयाची सत्ताधारी आणि विरोधकांनी धास्ती घेतली आहे. कारण MIMला मिळालेल्या दलित आणि बहुजन वर्गाच्या भरघोस मतांमुळे काँग्रेस राष्ट्रवादीसह शिवसेना भाजपच्याही पायाखालची वाळू सरकली आहे. ओवेसीने प्रचाराच्या अंतिम टप्प्यात दलित कार्ड आणलं आणि औरंगाबाद महापालिकेत MIMचे तब्बल 6 दलित उमेदवार निवडून आले. केवळ दलितच नाही तर मागासवर्गीय OBC समाजाचीही मतं MIMकडे वळली. संघालाही MIMची धास्ती. औरंगाबाद महापालिकेत भाजपपेक्षा 2 जागा अधिक कमावून MIMनं संघालाही चिंतन करायला लावलं. खुद्द नागपुरात आसीनगरच्या बुद्धविहार परिसरात 28 फेब्रुवारीला MIMच्या सभेला लक्षणीय गर्दीनं संघाला चिंतन करायला भाग पाडलं. सामनाला MIMमुळे चिंता. औरंगाबाद महापालिकेत MIMला शिवसेनेपेक्षा केवळ 3 जागा कमी मिळाल्या आणि सामनाच्या अग्रलेखातून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. मुस्लिम मतासह दलित मतांची जोड देऊन फुटीरतेचे घाणेरडे राजकारण करण्याचा डाव MIMनं खेळल्याची टीका सामनातून करण्यात आली आहे. चिंता MIMची की बहुजन वोट बँक दुरावण्याची? भाजपला पारंपरिक वोट बँकमुळे सत्ता कधीच मिळाली नाही, पण विकासाचे स्वप्न दाखवल्यानं दलित, OBC आणि मागासवर्गीयांची मतं भाजपच्या पारड्यात पडलीत आणि केंद्रात नरेंद्र तर राज्यात देवेंद्र सरकार आलं. पण सत्तेत आल्यानंतर विकासाच्या घोषणा हवेतच विरल्या. हिंदुत्वाचा माज उफाळून यायला लागला आणि नेमकं तिथंच बहुजन वर्ग सेना भाजपपासून दुरावू लागला. बहुजन वर्गाची विशेषतः दलित वोट बँक थेट MIMकडे वळते हे औरंगाबाद महापालिका निकालांवरून स्पष्ट झालंय. त्यामुळे केवळ काँग्रेस राष्ट्रवादीनं नाही तर शिवसेना भाजपनेही MIMला आता गांभीर्यानं घ्यायला सुरुवात केली आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, मुंबई. एकूणच MIMच्या या प्रभावामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला तोटा जरी होत असला तरी भविष्यात अनेक पक्षांना याचा तोटा सोसावा लागणार आहे. याचं कारण असं आहे की मराठवाड्याच्या राजधानीत औरंगाबादमध्ये तब्बल 25 नगरसेवक MIMचे आहेत. या 25 नगरसेवकांमध्ये तब्बल 6 जे आहेत ते बहुजन समाजाचे नगरसेवक आहेत. याचाच अर्थ असा आहे की मुस्लिम आणि बहुजन अशा प्रकारची युती इथे पाहायला मिळते. गंगाधर गाडे जे मागच्या निवडणुकीत उभे होते ते जिंकू शकले नाही, पण त्यांच्या पक्षाचीही MIMला साथ आहे. हे लोन जर मुंबईत आलं किंवा हे लोन संपूर्ण महाराष्ट्रात जर पसरलं तर काय परिणाम होऊ शकतात याविषयीची मी चर्चा करतो. मी सर्वात आधी हेमंत देसाई यांच्याकडे जातो.
हेमंतजी, माझा पहिला प्रश्न आहे की आत्ता काँग्रेसची स्थिती आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती जर पाहिली तर भविष्यात काँग्रेसची स्थिती ही यापेक्षाही वाईट होईल असं वाटतं तुम्हाला? काँग्रेसचा गेल्या अनेक वर्षाच्या याच्यामधला हा नीचांक आहे आणि मला वाटतं की हे काँग्रेसवाल्यांना सुद्धा मान्य आहे, कारण काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सुद्धा याच्याबद्दल अतिशय चिंता व्यक्त केलेली आहे की मुस्लिम वर्ग असेल, अगदी ओबीसी आणि दलित वर्ग हा सुद्धा, हे सगळे समाज घटक आपल्यापासून का दूर जात आहेत याचा आपण नीट विचार केला पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे, हे त्यांनी ठामपणे मांडलं आहे. आणि हे जर आत्मपरीक्षण त्यांनी केलं तर काँग्रेसकडे पुन्हा हा वर्ग वळू शकेल. आज असा प्रश्न आहे की गेल्या काही वर्षामध्ये जर आपण बघितलं तर सच्चर कमिटीचा आयोग आम्ही नेमला, मुस्लिमांना आम्ही हज यात्रेसाठी मदत केली, मुसलमानांना मदरशांसाठी मदत केली. अशा प्रकारची जी एक वरवरची मदत जी आहे ती काँग्रेसने केली. दीर्घकाळ काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या इथे सरकार 10 वर्ष तर सलगपणे 10-15 वर्ष होतं, त्याच्या अगोदर काँग्रेसची सत्ता होती. त्या काळामध्ये ठामपणे मुसलमान जो वर्ग आहे आपल्याकडे तो 13-14% महाराष्ट्रामध्ये आहे. सबस्टॅन्शियल त्याची लोकसंख्येमध्ये सबस्टॅन्शियल प्रमाण आहे. मग याच्यामागे तुम्ही यंत्रमाग धारक असतील, अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहेत, ते अतिशय खालचा वर्ग जो आहे, जो अजिबात वर उठलेला नाही. आणि इतर राज्यांशी जर तुम्ही कंपॅरिझन केली तर त्यामध्ये काही राज्य अशी आहे की त्यामध्ये मुसलमानांची स्थिती तुलनेने महाराष्ट्रापेक्षा सुद्धा बरी आहे, जी इतर बाबतीत महाराष्ट्रापेक्षा प्रगत नाही आहेत. तेव्हा याचा दोष जो आहे तो काँग्रेस राष्ट्रवादीकडे जाईल. दुसरी गोष्ट अशी की यामध्ये MIMने आत्ता जे असं सांगितलेलं होतं की 25च्या खाली आमचं जर संख्याबळ असेल तर तो आम्हाला फटका असेल आम्ही मानतो. म्हणजे इतका त्यांना कॉन्फिडन्स होता. आणि शिवाय तुम्हाला माहिती असेल की ओवेसी बंधू जर तेव्हा तिथे गेले त्यापैकी एक ओवेसी असं म्हणाले की जर आमची सत्ता आली तर आम्ही दलितांना स्टँडिंग कमिटी देऊ, महापौर पद देऊ, अशा प्रकारची आश्वासनं त्यांनी दिली. आणि जर गेल्या अनेक वर्षामधली शिवसेना भाजपची सत्ता बघितली तर त्यांनी संपूर्ण औरंगाबादमध्ये बेसिक सुविधा सुद्धा नाही आहेत तिथे. पण त्यामध्ये सुद्धा औरंगाबाद सारख्या क्षेत्रामध्ये मुसलमानांना जो विकासामध्ये वाटा मिळाला पाहिजे तो विकासामध्ये वाटा मिळाला नाही. आता मुसलमानांपुढे दुसरा कुठलाही चॉईस नाही आणि केवळ मुसलमानांना त्यांनी तिकीट दिले, म्हणजे जो वाटा मिळायला पाहिजे होता तो वाटा मिळालेला नाही असं तुमचं म्हणणं आहे. आणि त्याचबरोबर सच्चर कमिटीचा अहवाल हज यात्रेला पाठवायचं आणि आम्ही मुस्लिमांचं भलं केलं असं सांगायचं, असा जो दावा काँग्रेस. मला एक मुद्दा सांगू देत. हां, अगदी थोडक्यात मी एकच मुद्दा सांगतो की अनेक वर्षांपूर्वी जोगेंद्र कवाडे आणि हाजी मस्तानी यांची युती झालेली होती. आणि त्यामध्ये तुम्हाला आठवत असेल की म्हणजे दलित मुस्लिम युती होती ती. मोठा एक मुंबईमध्ये मोठा त्यांनी एक इव्हेंट सुद्धा केला होता. पण त्यामधनं काहीही साध्य झाला नाही, कारण या दोघांची, या हाजी मस्तानींची इमेज ही चांगली नव्हती आणि ते संपूर्ण फक्त एक इव्हेंट केला, त्याच्या पलीकडे त्यांनी काही केलं नाही. ठीक आहे, मी राजू वाघमारे यांच्याकडे जातो. राजू वाघमारे, मला हे सांगा की आता जे हेमंत देसाईंनी वाचून दाखवलं की हज यात्रेला मदत केली म्हणजे मुस्लिमांचं भलं केलं, मदरशाला मदत केली म्हणजे मुस्लिमांचं भलं केलं, असे या सगळ्या मनस्थितीमध्ये मुस्लिम समाज जो आहे तो काँग्रेसचा जो होता तो दुसरीकडे वळालेला आहे. भविष्यात MIM जो पक्ष आहे तो तुम्ही जी आश्वासनं दिली तेच MIM देतो आहे. म्हणजे दलितांना तुम्ही स्टँडिंग कमिटी देणार असं आश्वासन दिलं होतं, पण तुम्ही दिलं नाही दिलं ते त्या समाजाला माहिती. आत्ता मला सांगा की MIMच्या प्रभावाखाली असलेला हा अल्पसंख्याक आणि बहुजन जो समाज आहे तो तुमच्यापर्यंत येईल का? विलासजी, कसं आहे की MIM सारखे पक्ष, याच्यापूर्वी मुस्लिम लीग होती किंवा MIM सारखे जे पक्ष आहेत, पॉलिटिकल पार्टीला तुम्हाला एक अजेंडा लागतो, एक हेतू लागतो, कुठच्या तरी मुद्द्यावर आधारित तुमचं राजकारण असावं लागतं. MIM सारख्या पक्षांकडे जर आपण बघितलं आणि MIMच्या नेत्यांची जर आपण भाषणं ऐकलीत तर आपल्याला असं दिसून येईल की विकास, डेव्हलपमेंट वगैरे कुठच्याही अजेंड्याला हात न घालता फक्त धार्मिक चिथावणी द्यायची, मुस्लिम तरुणांना आपण कसं फसवून एका वेगळ्या मार्गाला घेऊन जाऊ शकतो, भडकवण्याची भाषा करायची आणि त्या भाषेचा परिणाम ज्या जनतेवर होतो त्या जनतेला आपल्यासाठी बाजूला वळवायचं, अशा प्रकारचं गणित आपण करू शकता. आपल्याला त्याच्यामध्ये काही प्रमाणात यश मिळू शकतं, पण हे यश तुमचं कायम राहू शकत नाही, कारण शेवटी राजकारणामध्ये
मूल्यावर आधारित राजकारण प्रत्येकाला करावं लागतं. पण MIM सारखे जे पक्ष आहेत, आज ओवेसी बंधूंचा उदय जेव्हा झाला त्यावेळेचं त्यांची भाषणं आणि आताची भाषणं याच्यामध्ये त्यांनी पूर्ण बदल केलेला आहे. म्हणजे जगाच्या राजकारणात जसे IS ISISचं ज्याप्रमाणे प्रस्थ वाढलं आणि ते प्रस्थ वाढलं का, तर त्यांनी अगदी टोकाची भूमिका घेतली आणि त्यांना तसा पाठिंबा मिळाला. त्याच धर्तीवर ओवेसी बंधूंनी इथे भाषणं करायला सुरुवात केली आणि इतक्या कडवेपणाची भाषणं सुरुवात केली की त्या धर्तीवर त्यांना कुठेतरी जो एक प्रकारचा मुस्लिम तरुण आहे की ज्याला दिशा कळत नाहीये किंवा त्याला नाही, असं कसं म्हणू शकतं? दिशा कळत नाही, असं दिशा कसं? कळत नाही म्हणजे ठीक आहे. कसं? नाही असं मला नाही. मला नाही, एक्सप्लेन करू द्या. नाही एक्सप्लेन करू द्या. नाही, 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 मला मला एक्सप्लेन तर सांगा. करू द्या. कुठलाही मतदार आहे त्याला दिशा कळत नाही नाही असं कसं असं होऊ असं शकतं? नाही म्हणत आहे मी. हां. दिशा कळत नाही असं मला बोलायचं नव्हतं. ज्या तरुणांना जी दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय ती चुकीची दिशा तरुणांना दाखवली जाते. तरुणांचं जे पूर्णपणे त्याच्यामध्ये संमोहित करून अगदी द्वेषाचं राजकारण केलं जात आहे आणि अशा प्रकारची जी पार्टी असते तिला काही काळ तुम्हाला पाठिंबा दिसेल, पण याच्यापेक्षा पूर्ण काळ पाठिंबा मिळणार नाही. कारण पुरोगामी महाराष्ट्रात किंवा या भारतात धर्माच्या आधारावर ज्या वेळी चला, ठीक आहे. राजकारण झालं म्हणजे द्वेषाचं राजकारण करून आणि धर्माच्या नावावर राजकारण करून कुठचीही पार्टीचा तग आतापर्यंत धरलेला नाही. आणि तो याच्या पुढच्याही इतिहासात जर आपण इतिहास बघितला तर इतिहासात आपल्याला आढळून येईल चला, ठीक की आहे. मुस्लिम मी लीगने ज्यावेळी सुरुवात अविनाश केलेली, बर्वे जे ती त्याच MIM पद्धतीने केली. अविनाशजी काय वाटतं की कुठे राहिली मुस्लिम लीग आता? म्हणजे मला कुठेच नाही. नाही, विकास आता परिस्थिती इथपर्यंत आलेली आहे की आता धर्मांध राजकारणाचा प्रभाव जो आहे तो मुस्लिम तरुणांवर होतो आहे असं यांचं म्हणणं आहे. म्हणजे द्वेषाचं राजकारणाला ते सपोर्ट करतात. जे आता 25 नगरसेवक आले किंवा नांदेडमध्ये त्यांचे जे 11 नगरसेवक आले असतील, काय वाटतं तुम्हाला? मी अगोदर एक खुलासा करू इच्छितो या ठिकाणी की वाघमारेजींनी जे सांगितलं की ओवीसी बंधू संमोहित करतात, दिशा त्यांना दाखवता येत नाही किंवा युवकांना दिसत नाही, ते हे सगळे बालिशपणाचे विधान आहेत आणि संमोहित करणं वगैरे हे बाबा बुवांचे काम आहेत. अहो, ते. संमोहित- मी खोडलं नाही तुम्हाला, नाही, माझा नाही, ऐका, मी नाही, शांत ऐका, होतो. ऐका, बर्वे साहेब, संमोहित करणं हे ऐका, बाबा ऐका. बुवांचे अहो, काम आहेत. संमोहित- ते एक लीडर आहेत, अहो, एका पार्टीचे संमोहित- अध्यक्ष तुम्ही आहेत. काय बोलताय? ऐका माझं, तुम्हाला मी अहो, खोडलेलं नाही, तुम्ही माझं काय ऐका. कसलं माझं खोडलंय? ऐका. माझं तुम्हाला ऐका कळलंच तुम्ही. नाही मी काय बोललो ते. मी तुम्हाला काय बोललो? माझं ऐकता का तुम्ही? नाही, ऐका तुम्ही ऐका बोला. तुम्ही. मी तुम्हाला काय बोललो, तुम्ही उगाच इकडे बसून काही बोलू नका. ओवेसी बंधून बुवाबाजी वगैरे हा प्रकारच नाही. मी काय सांगितलं की ते ज्या पद्धतीने द्वेषाच्या राजकारणाची भाषणं करतात त्याच्यामुळे मुस्लिम तरुण जो आहे तो त्याकडे आकर्षित होतो, त्याला मी तो शब्द वापरला. ठीक आहे, तुम्ही बोलू मी. तुमच्या दहनाची मला क्यू करावीची वाटते. मला या संमोहित ठिकाणी वगैरे तुम्हाला हे शब्द सांगायचं, कसले कोण वापरताय? काँग्रेसच्या काळामध्ये दलितांची कातडी सोलून त्यांचे मर्डर करून त्यांचे खून करून रस्त्यावर टाकले गेले. असे जर माता टाकले भगिनींच्या असतं, इज्जती लुटल्या, त्यावेळेस कुठे गेलो तुमचं बर्वे सरकार? साहेब, तुम्ही कुठे इथे गेले ती काँग्रेस आणि राष्ट्रवादी? स्टुडिओ मध्ये बर्वेजी, बसून नाही, नाही. स्टुडिओ मध्ये मला- बसून तुम्ही बोलू तुम्ही शकला नसता. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं दलित आणि मुस्लिमाला न्याय दिलेला नाही, म्हणून हे सगळे लोक जे आहेत उपेक्षित आहेत, यांच्यावर अन्याय झालेला आहे, यांना हक्क भेटला चला, नाही, ठीक आहे. म्हणून हे चला, न्यायाच्या ठीक आहे. दिशेने जातात. ठीक आहे. संमोहित वगैरे किंवा भडकाऊ भाषणाचं काही नाहीये. कसलं ते काय? विद्वान आहेत दोन्ही बंधू आणि ते जेव्हा बोलतात ते विकासाची बोलू भाषा नका. बोलतात. मला यांना त्यांना ठीक आहे. महाराष्ट्रात यावं लागलं आणि महाराष्ट्रात त्यांचा काय इथं लोक ऐकायला येतात नाही त्यांना. अविनाशजी, लोकांच्या नाही, दुःखाची भाषा हैदराबादला बोलतात या ते. हैदराबादला या तुम्हारे इतने लोग तो हमारे इतने लोग ही विकासाची भाषा आहे. नाही, राजकीय स्टेटमेंट जसं प्रवीण तोगडियाने केलं तसं आमचं स्टेटमेंट नाही. आम्ही त्यांना हैदराबादला बोलवलं म्हणजे बघा आमचा विकास काय, आम्ही काय केलंय. आमचे नगरसेवक सकाळी 7ला त्या गल्लीमध्ये उपस्थित असतात. आमचे आमदार सुद्धा त्या ठिकाणी 7ला उपस्थित असतात. रात्री 12-2 वाजता सुद्धा आम्ही फोन रिसिव्ह करतो लोकांचा. हे आम्हाला पार्टीचं प्रशिक्षण चला, आहे. ठीक आहे. राजू आम्ही ते वाघमारे, मी येतो बघण्यासाठी तुमच्याकडे. बोलवलं होतं. आम्ही आव्हान वगैरे दिलेलं नाहीये. सुनील शिंदे शिवसेनेचे आमदार या चर्चेत सहभागी होतात. म्हणजे अविनाश बर्वे यांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे की तुम्ही हैदराबाद बघायला, आम्ही हैदराबादचा खूप मोठा विकास केलेला आहे. आता मला प्रश्न पडतो की रामदास कदम हे भगवा घेऊन हैदराबादला विकास बघायला जाणार आहेत का? सुनील शिंदे, मला सांगा, ओवेसींनी जी भाषणं केली सार्वजनिक व्यासपीठावर की तुम्ही हैदराबादला येऊन दाखवा, तर हे विकास बघण्यासाठी होती की द्वेष पसरवण्यासाठी होती? काय वाटतं तुम्हाला? असं आहे की ओवेसींचा पक्ष, त्या पक्षाकडे विचार आहेत की नाही मला माहीत नाही, परंतु ते ज्या पद्धतीने त्यांचा विखारी प्रचार पद्धत, या सगळ्या गोष्टीची ती एक व्यासपीठावरची ती एक वेगळी वागणूक होती, ती वेगळी पद्धत होती.
ओवेसी बोलले म्हणून काय आम्हाला रामदास कदमांना तिकडे त्यांनी जायलाच पाहिजे असं कुठे बंधन नाही. सगळ्यांना माहिती आहे ओवेसी का बोलले, कशासाठी बोलले, ते बोलण्यामागे त्यांचा कुठला अविचार होता, या सगळ्या गोष्टी सर्वसामान्य जनतेला माहीत असतात. शिवसेना म्हणून आम्ही नक्की एकच सांगू की कोणाला किती महत्व द्यायचं हे माझ्यासारख्या शिवसैनिकाला जेवढं उमगते त्याच्यापेक्षा जास्त माझ्या नेत्याला उमगते. आणि रामदास कदम हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना त्या गोष्टी योग्य तऱ्हेने कळतात. हे मला इथे तुम्हाला सांगावं असं वाटते. चला ठीक आहे, मी पुन्हा देसाई यांच्याकडे जातो. देसाई, मला सांगा की काय अर्थ काढता येतील ओवेसीची जी भाषणे आहेत किंवा ओवेसीची जी मुलाखत आहे, द्वेषाचं राजकारण होत आहे की निश्चितच अल्पसंख्याक समाजावर जो अन्याय झालेला आहे त्याला वाचा फोडण्याचं काम एमआयएम करत आहे? नाही, मला पहिल्यांदा असं सांगायला पाहिजे की ज्या पक्षाचे नेते वारंवार निवडून येतात, म्हणजे ओवेसींचे जे वडील होते ते 62 सालपासून सातत्याने निवडून येत आहेत. त्यानंतर ते पुढे खासदार झाले, सातत्याने निवडून आले, आणि त्यानंतर ओवेसींचे हे जे आता ओवेसी आहेत ते लोकसभेमध्ये गेलेले आहेत. त्यांनी आत्तापर्यंत जी काही भाषणं केलेली आहेत त्यापैकी काही भडकाऊ होती, यात शंकाच नाही, काही शंका नाही त्याच्यामध्ये. परंतु त्या पलीकडे सुद्धा त्यांनी काही गोष्टी सांगितल्या, म्हणजे काही चॅनेलवरती येऊन सुद्धा त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या थोड्या वेगळ्या प्रकारच्या होत्या. पण त्यामध्ये सुद्धा तुम्ही जर बघितलं तर सूत्र असं आहे की एक प्रकारचं केवळ प्रोव्होकेटिव्ह नाही तर मुस्लिम तरुणांना एक प्रकारचं आता तुम्ही जागे व्हा अशा प्रकारचं जे आव्हान आहे ते आव्हान आहे, ते त्या प्रकारचं ते आव्हान करतात. म्हणजे संपूर्ण चार्ज होतो माणूस त्याच्यामुळे. त्यांच्या दोघांच्याही भाषणात, त्यापैकी एक जे बंधू आहेत धाकटे बंधू, ते भडकाऊ, फारच भडकाऊ करतात भाषण. पण हे ज्येष्ठ ओवेसी जे आहेत ते काही वेळा भडकाऊ करतात. झालं आपला हक्क मागणं लोकशाहीमध्ये भडकाऊ आहे तुमच्या दृष्टीनं. जेव्हा प्रवीण तोगडिया बोलतात तेव्हा नाही तुम्हाला दिसत. देसाई साहेब ऐकून घ्या, अशोक शिंगल बोलतात ऐका, आणि राऊत साहेब म्हणतात की या देशामध्ये मुस्लिमांचा अधिकार हिरावून घ्या. संविधानापेक्षा कोणी मोठा आहे का देशामध्ये? नाही नाही, तुम्हाला त्यांचं दिसत नाही. ठीक आहे, बाबरी तुम्ही मस्जिद एकदम पाडून आता दंगली सभेमध्ये घडवल्या ते ऐका. तुम्हाला दिसत नाही. खैरलांची हत्याकांड दिसत नाही. तुम्ही विद्यापीठाच्या जाहीर नामांतर सभेमध्ये- लढ्यामध्ये दलितांच्या कत्तली झाल्या, बघा, त्यांचे मुंडके उडवले, त्यांची कातडी सोलून नेली, ते तुम्हाला दिसत नाही. ऐका ऐका, माता भगिनींच्या नाही, अविनाशजी थांबा. रस्त्यावर टाकून नेलं. अविनाशजी त्यांचं ऐका. उत्तर होऊन द्या. तुम्ही नाही, आता अविनाशजी उत्तर होऊन द्या. आम्ही आमच्या नाही. लोकशाहीमध्ये हक्क मागतो. एक आणि ऐका, हक्क मागणं गुन्हा नाहीये देसाई टेलिव्हिजनवर साहेब. बोलताना आम्ही हक्क मागतोय. हक्क मानताना एक राग ऐका. असतो. माझा अन्याय ऐका. कोणाला येतो? तुम्ही आपल्या काय- मनामध्ये तुम्ही जेव्हा राग आता जे असतो तो व्यक्त बोलताय, होत असतो. तो भडकाऊपणाचा नमुना आहे. कोणता भडकाऊपणाचा नाहीये. दलितांची मुंडकी मुसलमानाचा उडवणं अधिकार अशी हिरावून घ्या, भाषा हे भडकाऊपणा आहे करू तुमचा. नका. दंगली झाल्या असतील तुमचं तर वाक्य हे दंगलीवरती भाजपा पाणी प्रणीत ओतणं, आहे. शांतता प्रस्थापित करणं आपलं भाजपा काम आणि आहे. शिवसेना अशा प्रणीत वाक्य प्रकारे तुमचं हे भडकाऊ शब्द नाही, शब्द अविनाशजी वापरू थांबा नका. आता. नाही, अविनाशजी प्रवीण तोगडे यांचं कोणी समर्थन केलं नाहीये. नाही, अविनाशजी ऐका, थांबा. अविनाशजी प्रवीण तुमचा तोगडे वेळ मी यांचं तुम्हाला समर्थन दिलेला केलं आहे. नाही, त्यांचा वारंवार निषेध केलेला आहे. देसाई तुम्ही कंप्लीट करा. प्रश्न आहे, हां. तुम्ही इथे आता भडकाऊ बोलताय, तुम्ही आता भडकाऊ बोलताय, तुम्ही या प्रकारचं बोलू नका, हे पहिलं लक्षात ठेवा. तुम्ही टेलिव्हिजनवर बोलताना मुंडकी वगैरे अशी भाषा करू नका. तुम्ही आपल्याला जे सत्य शांतता आहे ते प्रस्थापित बोलायला चॅनलचं अडचण काम नाही, आहे. साहेब. तुम्ही अशा प्रकारचं बोलताच का मध्ये? चौकेडा हत्याकांड आता झालेला आहे. एक दुसरं लक्षात अविनाशजी घ्या, महत्त्वाचं म्हणजे. अविनाशजी आपण इथे प्रत्यक्ष चर्चा जाऊन करतोय. बघितलं तिथं. अविनाशजी आपण इथे देसाई साहेब ज्याचं ऐका. जळतं त्याला कळतं, त्याला वेदना होतात. वेदना होतात आतमध्ये. आम्हाला दिसतं ते सगळं. तुम्ही आता हे बघा, हे बघा, तुम्ही या अविनाशजी प्रकारची अविनाशजी भाषा माझी करू नका. विनंती आहे मला तुम्हाला. पूर्ण करून द्या. माझी विनंती आहे, तुमचा मला वेळ पूर्ण जेव्हा करून असेल द्या. तेव्हा तुम्ही पूर्ण तुम्हाला ही न अडवता तुम्हाला जे बोलायचं ते बोला. आपण ओवेसींची दुसऱ्याचा सभा वेळ घेऊ. नाहीये. ठीक आहे, देसाई ओवेसींची देसाई सभा कंप्लीट नाही, करा हे तुम्ही. मला बोलून द्या तुम्ही. हा बोला. हा, मी कंप्लीट करतो. माझा मुद्दा असा आहे की ज्यावेळी ओवेसींच्या भाषणांना प्रतिसाद मिळतो, त्यांना कितीही रिडिक्यूल करण्याचा प्रयत्न केला, वांद्र्याच्या निवडणुकीमध्ये असेल किंवा औरंगाबादच्या याच्यामध्ये त्यांची ताकद कमी आहे, कमी लेखण्याचं काम केलं जातं किंवा तो फक्त धर्मांध पक्ष आहे असं मानलं जातं, त्यावेळी त्याला एवढा प्रतिसाद का मिळतो बाबा याचा विचार केला पाहिजे. हा काँग्रेसवाल्यांनी केवळ जसं मोदींना नावं ठेवणं किंवा ओवेसींना नावं ठेवणं याच्यानं काँग्रेसचं अपयश किंवा राष्ट्रवादीचं अपयश हे बाजूला पडत नाही. याचा अर्थ असा आहे की मुस्लिमांची निराशा ही मुख्य प्रवाहातल्या पक्षांमुळे झालेली आहे आणि त्यामुळे हे यासारख्या पक्षाकडे वळत आहेत की ज्यांचं अपील एक मर्यादित प्रकारचं पूर्वी होतं, पण त्यांचं अपील का वाढलेलं आहे याचं मुख्य प्रवाहातल्या पक्षांनी विचार केला पाहिजे. त्यामुळे त्यांच्या जे काय भाषणामध्ये केवळ प्रभाव असा नाहीये, तर मुस्लिमांना आता दुसरा कोणी आधार नाही, त्यामुळे ते त्या पक्षाकडे वळतात. चला.